कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीपजी वाणी, मार्गदर्शक भुयार अशोकजी गिरटकर, सेवक सेंद्री आणि ज्यांनी या कार्यक्रमाच्या उत्कृष्टरित्या या कार्यक्रमाचे आयोजन केलं, कवळजी गोटेपोटे मार्गदर्शक भावळ आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांना माझे प्रणाम। आजचा हा सेवक संवाद बहुदिवसीय कार्यक्रम या परभणी तालुक्यातील सर्व मार्गदर्शक, या कार्यक्रमाचे सर्व आयोजक यांना सुद्धा माझे प्रणाम। आज हा बहुदिवसीय सेवक संमेलन या ठिकाणी 4 वाजलेले आहे आणि सकाळी 5 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी, नंतर जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असते। जेवण म्हणजे आपलं हा जेवण नाही, विचारानुसार भोजन म्हणजे पोट भरणे नव्हे, विचारानुसार भोजन म्हणजे मार्गदर्शन। आणि ते मार्गदर्शन या ठिकाणी पुष्कळशा लोकांनी खूप सुंदर सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी केले आणि वेळेअभावी या ठिकाणी काही लोकांचे मार्गदर्शन या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण 101 मार्गदर्शक लोक या ठिकाणी आमच्यापेक्षाही चांगलं मार्गदर्शन करणारे लोक या ठिकाणी आहेत, परंतु आपल्याला वेळ खूप अपुरी पडतो। कधी कधी बोर्डेकर साहेब, मला असं वाटते की हा 4 तासाचे जे मार्गदर्शन असते, मला असं वाटते की 6 ते 7 तास करावं, कारण या लोकांना, काही लोकांना संधीच मिळत नाही। आता आम्हाला असं वाटतं की यांना बोलू द्यावं का त्यांना बोलू द्यावं, त्यांना म्हणावं का त्यांना म्हणावं, कोणाला काय करावं हे विचाराधीन असते आम्ही। कोण असो, जे बी असेल, असा काही प्रसंग आला तर आपण वेळ बी वाढवली काही जमत नाही। दुपारच्या वेळेस 1 तासाची नाश्त्याची सुट्टी नाही का, शाळेमध्ये जसं असतो त्याप्रमाणे आपल्याला करावं लागलं। बरं ठीक आहे, आपण सर्व या मार्गात याच्या आधी सर्व दुःखी होतो। कोणाला TB, कॅन्सर, महारोग, कोणाला दारूचे व्यसन, कोणाला सट्ट्याजुव्याचे व्यसन, कोणाला HIV। आपण मार्गात याच्या आधी विचार केला की आपल्याला पुढे समाधान मिळेल, काय मिळेल, म्हणून आपण आपल्या मार्गाची कोणत्याही सेवकाच्या माध्यमातून किंवा एखादा आपला मित्रमंडळी असेल, नातेवाईक असेल, त्याच्या माध्यमातून आपण या मार्गामध्ये प्रवेश केला। कोणाला 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 6 महिना, 6 वर्षामध्ये आपल्याला परिपूर्ण समाधान मिळालं आणि आज आपण या ठिकाणी समाधानाने जीवन जगत आहोत। समाधानाने जीवन जगत असताना आता या ठिकाणी काही जास्त बोलणार नाही, कारण पुष्कळच्या लोकांनी चांगले चांगले विषय या ठिकाणी घेतलेले आहेत, परंतु मला तुम्हाला काहीतरी सांगावं लागेल की जसं मर्यादा वगैरे जो आहे, आता सेवक, मार्गदर्शक आणि पदाधिकारी, पहिले सेवक, मार्गदर्शक आणि मग त्याच्यानंतर पदाधिकारी हा कसा असावा। तुमच्यामुळे, मार्गदर्शकामुळे, आमच्यामुळे या धर्माची किंवा या धर्मावर कोणी बोट ठेवला नाही पाहिजे, त्याची विडंबना कोणी केली नाही पाहिजे, असं तुमचे आमचे वागणूक पाहिजे। जसं 2 शब्द, पाण्यातला मासा झोप घेते कसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे, पाण्यातला मासा खावे त्याच्या ठुसा तेव्हा, ज्याने खायचं असेल त्यांनी खावं, ज्यांनी त्या नदीमध्ये तीरणं शिकायचे असेल त्यांनी तीरणं शिकावं। भंडारा जिल्ह्यामध्ये एक गळेगाव डेपो आहे लाकडाचा, कदाचित आमच्या भांडेकर साहेबांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये गळेगाव डेपो, लाकडाचा डेपो आहे। माझे 2 मित्र मुसलमान आणि एक माझ्या पुतण्या होत्या। आता जवळजवळ त्या गोष्टी 15-17 वर्ष झाली असेल। आम्ही तिथे सागवानच्या अशा बल्ल्या खरेदी केल्या आणि मग ते पैसे वगैरे भरले होते, आम्ही तिथे बल्ल्या वगैरे घ्यायला गेलो। आम्ही एक धोतरवाले बाबाजी होते, तिथं गाडमधून होते, त्यांना मी दोन्ही हात जोडून सारी नमस्कार केला। बस नमस्कार करणंच हा गुन्हा ठरला, परंतु तो भगवंत बरोबर वाचवतो, त्याला नमस्कार केला आणि आमचे दोन्ही मुस्लिम मित्र जे होते आणि माझ्या पुतण्या, यांच्या ट्यूबलाईट वेगळ्याच जळल्या, यांच्या ट्यूबलाईट वेगळ्याच जळल्या आणि ते म्हणे जावेद अन्सारी म्हणून आहे, त्याचे वडील नेहमी सौदी अरबला होते। त्यांनी मला म्हटलं, राजू शेठ बोले तुम्हाला सेवक निकला, मला हो क्यों,
बाजूला अशा बनल्या होत्या जे विकत घेतल्या होत्या आणि त्याच्या बाजूला चांगल्या जाळ बनल्या होत्या. त्याच्या बीट नंबर वगैरे राहतात. आता जे लोक इथं असेल, जे व्यापारी असेल त्यांना समजतात. त्यांनी मला सांगितलं, राजू शेठ बोले एक काम करो, इनको कुछ दे दो बोले, अपन ये बल्ली उठा के यहाँ रख दीजिए और माल भर के अपन चले जाएंगे. होत राहता. त्यांना मैंने 2-3 सांगितलं, मला जावेद मियाँ ऐसा नहीं होता, आप बात को समझ लो, हमारे सेवक लोग ऐसा नहीं करते. राजू सेठ बोले बोलने में क्या आ गया, तुम बोलो ना. बोले आप होता ना, बोले अपने को मालूम. अरे हाँ होता, लेकिन सेवक ऐसा नहीं करता. आता मायातच मी बोलून राहिलो इकडे, पण 10 गेले 5च राहिले. यानं जर समजा घेतलं तर मी कसं पंचायत उद्यापासून, म्हणजे तो मुस्लिम बांधव जो माझा मित्र आहे तो म्हणा तुम्ही परमात्मावरच आहेस हो. पंचायत होती का माझी वाली. त्याला म्हटलं बाबाजी असं असं करा ना, असं असं घ्या आणि करून द्या. त्यांनी मला स्पष्टपणे प्रश्न केला, तुम्ही सेवक आहात का? हो. तुम्ही कुठं राहता? मला नागपूरला राहतो. तुम्ही कुठं राहता? बाजूने. मी इथं राहतो. आपल्या मार्गात हे चालते का? अरे हो मला माहित आहे ना, पण हे जे लोक 3 मार्गी ब्रह्मा विष्णू महेश, याला कोण सांगेल? याला मी तर सांगायला पाहिजे ना. त्यांनी सरळ म्हटलं, साहेब म्हणे या मार्गामध्ये चोरी चालते का? मैं मतलब नहीं. ते लोग होते, मैंने सुन लो भैया कि क्या बोलते हो तो सुन लो. क्या बाबाजी बोले आप बोले? बोले नहीं. बोले तुम अपनी गाड़ी लगा, अपना माल उठाओ और जल्दी से निकल जाओ. त्यांनी पैसे घेतले नाही. जो माल आम्ही खरेदी केला होता तोच माल आमच्या गाडीमध्ये भरला आणि आम्ही निघून गेलो. समजा त्या बाबाजीनं जर 200-400 रुपये घेतले असते आणि तो जे प्रकार घडवला असता, त्या कामठीमध्ये माझ्या डोक्यावर केस सुद्धा ठेवले नसते. त्यांनी वाचवलं ना, त्या भगवंतांनी वाचवलं. कारण की तुमची इमानदारी, तुमच्या इमान, तुम्ही जे या मार्गाचे सेवक आहात, हे धोरणाचे तत्वशब्द नियमानं वागणारे सेवक आहात, त्या सेवकाच्या असा हातानं अशा प्रकारचे कृत्य जीवनामध्ये कधी घडू शकत नाही. याच्यावरून का शिकते? आपण म्हणतो मर्यादे भगवत नामतो. म्हणून आपली जे वागणूक आहे, आपल्यामुळे आपल्या या मानव धर्माला कुठं बट्टा लागला नाही पाहिजे, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. ही याच्यावरून त्याची शीख येते. आणि आम्ही आलो, येऊन गेलो आम्ही. परंतु काही काही ठिकाणी होत असेल, होत राहत, आपल्याला त्याच्याकडे नाही. आता जेवणाचा प्रकार आहे. आता कोणी सांगितलं की जेवण सुरू आहे? कोणी सांगितलं का इकडे जेवण सुरू आहे? आता आहे का नाही मला माहित नाही. का जोपर्यंत ही चर्चा बैठक समाप्त होत नाही तोपर्यंत आम्ही जेवण करू शकत नाही. चाहे 1 तास इकडे हो का 1 तास तिकडे हो, आम्हाला खूप घाई असते. जेव्हा आम्ही मार्गामध्ये आलो, भूतबाधा होती, त्या तांत्रिकाकडे मांत्रिकाकडे त्या पंडा पुजाऱ्याकडे जात होतो. काही लोक तर तांत्रिकपणे उलट्या पुऱ्याच्या कोंबड्या घेऊन ये, 1 बॅटल मोठी दारू घेऊन ये, बंपरची घेऊन येजो, पहिल्या धारेची घेऊन येजो, दुसऱ्या धारेची घेऊन येजो, आणि तो 4-4, 5-5 घंटे तो दारूची बाटल घेऊन तो कोंबडा घेऊन चुपचाप बसला राहत होता. जसं कोंबडीला चोरून यायच्या वेळेस तो चोर का करते, तो आपला थंडाई वगैरे चारते त्याला, आणि तो झिमल्यासारखी ती कोंबडी राहते. तसं आम्ही झिमल्यासारखे बसले राहत होतो. आवाज नव्हतो काढत. आता कसा किती जोरानं आवाज काढतो आम्ही, कारण ताकद वाढली ना आपली. आपली काय झाली? आपली ती ताकद वाढली आणि झालं. तर जेवणामध्ये हा प्रकार घडतो. बाबांच्या अनुभव सांगतो, आजचा प्रकार जो आहे ना, आम्ही दिलेला शब्द पाळतो किंवा नाही. आणि या मार्गामध्ये
जर शब्द दिला असेल तर तो शब्द पाळणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमच्याकडून त्याचे पालन होत नसेल तर ते शब्द आपण त्या ज्यांना दिलेला आहे त्यांच्याकडून तो शब्द परत घ्या. त्यांना सांगावं की माझ्याशी ही गोष्ट जमत नाही. शब्द परत करायचा. लोक म्हणते आम्ही दिलेला शब्द, भगवंताला दिलेला शब्द आम्ही कसं वापस घ्यायचा? कळून नाही घेताय? कोणी सांगितलं? आज मला सांगा, एक एक शब्द कोणी ना कोणी आम्हाला शिकवून जातो. चिचारचे मार्गदर्शक इथं आहे, दिगोरीजी आहे इथं. तुम्ही इथे बसल्या, तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल, कुठे जायचं असेल तर आजूबाजूमध्ये जो भी बसला असेल त्याला सांगून जावा, हा नियम आहे. तुम्ही जाता का? नाही जात. उठले का चालले? कोणाला तरी इथे बाजूने जावं. आता मी अध्यक्ष आहो, तुम्ही इथे येऊन मला सांगू शकत नाही ना. म्हणून तुम्ही आजूबाजूला सांगून जावं. हे शब्द कोणी शिकवलं? जयरामजी दिकोरे, मार्गदर्शक चिचार. किती सुंदर शब्द आहे की तुम्ही जाऊन आले तर आजूबाजूला कोणाला तरी सांगून जावं, हा नियम आहे. आणि त्या नियमाचे पालन बहुतेक लोक करत नसेल, पण आज सांगतो आहे कारण नियमावर खूप जास्त भर दिली आहे. म्हणून तुम्ही त्याच्या प्रत्येकाने पालन करावा. केलं. बाबाला दिला शब्द. बाबा एक आमच्या कामठीमध्ये दौरा आला. त्या सेवकांनी बाबाला सांगितलं, बाबा म्हणे तुम्ही माझ्याकडे या आणि चहा आणि पाणी घ्या. काय सांगितलं त्या सेवकांनी बाबांना की बाबा म्हणे माझ्याकडे या, तुम्ही चहा पाणी घ्या. ठीक आहे म्हणे. आता त्या सेवकाला वाटलं की बा एवढे मोठे संत, एवढे मोठे बाबा, आमचे भगवान. बाबांना लोक भगवानही मानतात ना. संत गुरु आहेत ते आपले. ठीक आहे म्हणे. गेले बाबा त्यांच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर त्या सेवकांना असं वाटलं की बाबा माझ्या घरी येऊन आले, फक्त मी चहा पाणी देईल का? बरोबर नाही वाटत. त्याने मग पोहा केला. आज 5-25 लोक राहतेच त्यांच्यासोबत. आमच्याही मागे 1-2 गाड्या राहतात. गाड्याच्या गाडीच्या मागे 1-2 गाड्या राहतात. त्यांनी पोहे केले. बाबा गेले त्यांच्याकडे. आणि बाबा गेल्याच्या नंतर त्या सेवकांनी आलू पोहा आणला. बाबांनी त्याला विचारलं, का म्हणे तुम्ही मला काय म्हटलं होतं? चहा आणि पाणी. मी फक्त चहा आणि पाणी घेणार. आता 1-2 किलोचे पोहे केले असेल. संध्याकाळी तुम्ही त्या पोह्याच्या वरणासोबत भात समजून त्यांनी खाणार नाही. होईल का खाणार? नाही होणार. ज्याची इच्छा त्यानेच कर, नाही का? जसं पाण्याचा मासा म्हणून 2 गोष्टी सांगितल्या तुम्ही. तर बाबा कसे होते? दयाळू होते. आणि कोणतीही वस्तू वाया गेली नाही पाहिजे, शब्द वाया गेले नाही पाहिजे. त्या शब्दामध्ये काहीतरी तथ्य असते. मग बाबांनी काय केलं? बाकीच्या सेवकांना सांगितलं तुम्ही हे पोहे तुम्ही खा म्हणून. बाकीच्या सेवकांनी बाबांनी आदेश दिला तुम्ही हे पोहे खाऊन घ्या म्हणे. आणि बाबांनी फक्त चहा आणि पाणी घेतलं. किती शब्दाचे पालन केलं? आपण करतो का? करायला हरकत नाही. प्रयत्न बिलकुल करायचा. प्रयत्न करायचा. मलाही कोणी सांगता साहेब तुम्ही या रस्त्याने येऊन राहिले ना, आम्ही तुमच्या नाश्त्या पाण्याची व्यवस्था करत होतो. आम्हाला सवय आहे. आम्ही खेळायचे लोक. आता हे शहराचे लोक बसले आहे. तुम्ही शहराचे, मी खेळायचे माणूस आहे. त्यामुळे सकाळी मला सवय जेवण करून द्यायचं. शाळेमध्ये जेव्हा जातो तो शिक्षक होतो. 6:15 वाजताची मेडिकलच्या पाठीमागे शाळा होती. बरोबर 7:10 मिनिटांनी पोहोचत होतो. सकाळी मी मारत होतो 2-4 पोळ्या आणि डब्बा बी घेऊन जात होतो शाळेमध्ये. आम्हाला सवय सकाळी जेवण करायचं. जसा शेतकरी बांधव आहे तो शेतकरी सकाळी जेवण करून निघते आणि डब्बा 2 भाकरी आपल्या सोबतही घेऊन जाते. तसे आम्हाला सवय, ते आताही सवय सकाळी जेवण करायची. म्हणून आम्ही रस्त्यामध्ये कुठेतरी नाश्ता करत नाही. कदाचित असा काही प्रसंग आला तरच आम्ही ते बी गाडीतल्या गाडीमध्ये नाश्ता करतो. चालता चालता वेळ आम्ही घालवत नाही. बाबांनी सर्वांना खायला लावलं. बाबांनी सर्वांनी खायला तुम्ही खा म्हणे. मी खाणार नाही. कारण बाबाचा शब्द तसं आपण सर्वांनी फक्त शब्दाचे पालन करावं. दुसरं काळजी करत नाही. तो शब्द आहे शैतान आहे आणि शब्दही हा भगवान आहे. आणि आपण करलो, पाहलो. अनुभव खूप आहे. अनुभव या ठिकाणी खूप आहे. जसं मगाशी भेंडवडकर साहेबांनी चिरची आठवण काढून दिली. आणि खरोखर आमदार आहे ना ते प्रतिनिधी भंडाऱ्यामध्ये, ते प्रतिनिधी आहे. पण
एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ती या मार्गाच्या सेवक आहे, ती मर्यादा त्यांनी सुद्धा सोडली नाही, सोडली बी नाही पाहिजे. आजकाल काही मार्गदर्शक लोक काय आमदार खासदार आला आज बोलूनच देतो साहेब, आज बोलतो. आमदार खासदार आले का नाही त्याने शाल चढवते, 500 रुपयाची शाल चढवते, मोठा हार आणते, मोठा बुक्का आणते आणि मंडळाचे अध्यक्ष मी नाही कोणी बी असेल त्याच्यासाठी 2 रुपयाचा बुक्का आणतात. तर तुमच्यासाठी मार्ग मोठा की आमदार खासदार मोठा होतो, तुमच्या गावासाठी हा सरपंच मोठा का बाहेरून आलेला व्यक्ती मोठा. त्या सरपंचाचे जो अधिकार आहे या गावामध्ये त्या प्रथम नागरिकाचे, त्याचे अधिकार दुसरा घेऊ शकत नाही. पण या धर्मामध्ये जो वरिष्ठ आहे, जो अध्यक्ष आहे, त्याच्या मंत्रालयामध्ये साहेब आम्ही आलो होतो जेव्हा प्रफुल्लभाई पटेल खासदारकीचा फॉर्म भरत होतो, त्यांनी आवर्जून आम्हाला बोलावलं होतं, तुम्ही बोलावलं होतं, आम्ही गेलो. तिच्या विधान परिषदचे अध्यक्ष त्या ठिकाणी बसले होते, त्यांचे नाव पण माहीत नाही, मला आठवत नाही, टोपी वगैरे घालून गेलो. त्या चेअरवर बसले होते आणि जे माजी आमदार काय खासदार उद्गार होते, तो माजी आमदार त्या चेअरवर बसला. मी पाहून आलो बघा, माझ्या पूर्ण लक्ष आहे. ते माजी आमदार त्या चेअरवर बसला. तिथला जो गार्ड होता थोडा म्हणे तो मी सांगतो ना, आमच्या बॉडीचे लोक होते ना, उठा म्हणे येतो. ते अध्यक्ष महोदयाची खुर्ची आहे म्हणे. अरे ते उठले ना म्हणे, उठले नाही, उठा म्हणे, प्रोटोकॉल आहे म्हणे. त्या चेअरवर जोपर्यंत प्रोटोकॉल खतम होत नाही त्या चेअरवर कोणी बसू शकत नाही, हा नियम आहे. आता आमचीच काही लोक माझ्या खुर्ची दोनशे बसून जातात. त्यांनी कोणी नियम सांगावा, त्याला कोणी नियम सांगावा. आणि मग आज भेंडारकर साहेबांनी सांगितलं, म्हणून तुम्हाला सांगतो, सत्य मर्यादा न प्रेम, 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम. प्रत्येक गोष्टीमध्ये एक एक शब्दाचा जर अर्थ काढला तर रामायण महाभारत गीता कमी पडेल, लक्षात ठेवा. त्या सर्व याच्या सार त्या तत्वशब्द नियमामध्ये आहे. काही करा तुम्ही, तो सार आहे त्याच्यामध्ये, तो सार आहे. बाबासाहेब ते दौऱ्यावर गेले, पचमणीला गेले, फिरले बाबा. एक साधू मिळाला, संत मिळाला, त्यांना 30 वर्षाचा तपस्वी होता. आणि त्या तपस्वीने बाबाने विचारलं, गाव म्हणे तुमने भगवान का दर्शन किया, प्रणाम किए? बाबा म्हणे नहीं, मैंने मानव की बनाई हुई कला को देखा. कहा मैंने बाबा, मैंने मानव की बनाई हुई कला को देखा, भगवान नहीं देखा, इसलिए मैंने प्रणाम नहीं किया. कंप्लेंट करो बोली मेरी अपने भगवान से, एक नागपुर से एक आया है और उसने तुमको प्रणाम नहीं किया. क्या बिगड़ला? ती मूर्ती आम्ही बनवलेली आहे, ती मूर्ती आम्ही बनवलेली आहे. आज एखादा दगड उचला, त्याला बाहेर नेऊन ठेवा, त्याला सिंदूर लावा, नारळ लावा, 5 रुपयाचे तिथं ठेवून द्या. दुसरा कोणी येणारा जाणार त्याला नमस्कार करा, पैसे पण टाका. दुसऱ्या दिवसापासून पूजा सुरू होईल. पण बाबांनी जिवंत पूजा सांगितली. ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं आम्ही त्यालाच विचारत नाही. जे आमचे गुरुवर्य आहे, ज्यांनी आम्हाला कार्य दिले, आम्ही त्यालाच विचारत नाही. हा धर्म कुठला? म्हणून नियम प्रत्येकासाठी, लोकांसाठी, सर्वांसाठी आहे. बाबांनी ते स्वावलंबी जीवन जगायला तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगितलं. आम्ही परावलंबी जीवन जगत नाही, मी नाही जगत, तुम्ही जगत आहे का मला माहित नाही. आणि मी हा स्वावलंबी परावलंबी शब्द जे जेव्हा वापरतो का नाही, काही लोकांना मोठं झोमते बी, चांगलं लागते त्यांना. ते जर समजा ग्रुपमध्ये जर समजा ते फोटो सेट टाकितलं आणि त्याची हेडिंग देते पत्रकार बंधू, आता इथे पत्रकार बंधू आपले सेवक आहे, त्या पत्रकार बंधूला सुद्धा मी नमस्कार करतोय. गोष्टी गोष्टी त्याचे ख्याल ते डिलीट मारून देतात. स्वावलंबी आणि परावलंबी बाबाने सांगितलं आणि हे याच्यावरून बाबाच्या मार्गदर्शनाने, बाबाच्या अनुभवावरून हे सिद्ध होते. आम्ही त्याचा विचार नाही करत.
आणि त्याच्यामुळे आमच्या गृहस्थीमध्ये आमच्या विचारामध्ये कुठेतरी फरक पडतो आहे. तो फरक नाही पडला पाहिजे. म्हणजे बाबांनी प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला मार्गदर्शन केलं. आपापले बाबांनी आपले अनुभव त्या पुस्तकामध्ये नमूद केले आहे. बाबांनी मार्गदर्शन केले आहे. बाबांच्या कॅसेट युट्यूब मध्ये आता मार्गदर्शन सुद्धा आहे. जेव्हा मोगलकसा तलावाचा दौरा झाला, मोगलकसा तलावाच्या दौऱ्यावरून जेव्हा बाबा मंगरली गावामध्ये जर गेले, त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर बाबांना असं वाटलं की मला दुधाची चहा प्यायची. कमी 5-7 दिवस झाले होते आणि बाबांना दुधाचा चहा भेटला नव्हता. बाबांनी इच्छा प्रकट केली. इच्छानुसार भोजन. तुम्ही कुठेही त्याला जोडू शकता. चांगल्या विचारायचं असेल चांगले विचार, वाईट विचारायचं असेल तर वाईट विचारामध्ये नाही. बाबांनी इच्छा प्रकट केली. एका त्या ज्यांची गाय म्हशी होत्या त्या सेवकाला सांगितलं बाबांनी की बाबा बघू म्हणे मला दुधाचा चहा प्यायचा. तो सेवक म्हणते की बाबा माझी इतकं वय झालं परंतु एकदा द्वारी झाल्याच्या नंतर गाय दूध देत नाही. हा बरोबर आहे, कारण ते अनुभवाने बोलले. परंतु बाबाला त्या भगवंताचा अनुभव होता ना. जाके साके राहिया मार सके ना कोय. बाबाला तो अनुभव होता ना की भगवान शरीरामध्ये काहीही करू शकते. भगवंताची शक्ती ती बाबाने ओळखली होती. बाबाचा स्वाभिमान कमजोर नव्हता. बाबा डगमगत नव्हते. आम्ही डगमग जाऊन पण बाबांना बाबांनी तेव्हा सांगितलं की मला माहित नाही, तुम्ही त्या भगवंताला विनंती करा. आणि बाबा आमचे बाबा या ठिकाणी आले. बाबांना दुधाचा चहा प्यायचा आहे, आम्हाला दूध द्या असं सांगा. त्यांनी नाही म्हटलं. तो सेवक म्हणते बाबा तुम्ही विनंती करा. आता बाबाने विनंती केली असती, दूध जर मिळालं असतं तर आम्ही सेवकांनी काय म्हटलं असतं की बाबा जवळ काहीतरी मंत्र आहे म्हणून दूध मिळालं म्हटलं असतं. की आपण एवढे हुशार आहोत, त्यात दुमत नाही. बाबांनी त्या सेवकाला सांगितलं तू सांग. त्यांनी भगवंताला विनंती केली की माझे बाबा माझ्या घरी आले, बाबांना दुधाचा चहा प्यायचा आहे, भगवान आमच्या बाबाला दूध द्या. त्या सेवकाने विनंती केली. गाईवर थाप मारली. 2 लिटर दूध मिळालं. कसं मिळालं? कोणी विनंती केली? तुम्ही. सेवकाने केली विनंती. जर बाबाने केली असेल तुम्हाला माहित आहे की तुम्ही म्हटलं असेल बाबाजवळ काहीतरी आहे म्हणून तुम्ही केला. त्या सेवकाने विनंती केली. 2 लिटर दूध मिळालं. आणि मग काही सेवक म्हणे बाबा मी तिकडे जाऊ का? हो द्या. गेले सेवक. आणि त्याने सांग म्हणे दुधामध्ये पाणी टाकायचा नाही. नाही तर आपण किती हुशार स्वार्थी लोक नाही का. 1 लिटर काढलं असतं, 1 लिटर पाणी टाकलं. त्याला सांगा म्हणे की 2 लिटरच्या दुधाची चहा पिवर चहा बनवायची, पाणी टाकायचं नाही. बनवली त्यांनी. आणि मग सेवक तो सेवक काय म्हणते बाबा आता दुसरी गाय दूध देईन का? आता तू पाय म्हणे. तू भगवंताला विनंती कर, तू पाय म्हणे. मला गरज होती, मला मिळाला म्हणे. आता तू तू पाय म्हणे. म्हणजे किती स्वार्थी माणूस आहो आपण. म्हणजे आधी पहिले तर दूध तुला तो विकायलाही नेलं, आता भेटलं ते बाबासाठी भेटलं, आता तू पुन्हा विकासाठी. किती स्वार्थ आहे आमचा. आमचा स्वार्थ जीवनामध्ये कधी कमी होणार नाही. काही दौऱ्या चोरी करणाऱ्यापेक्षा पाहणारा हा सर्वात दोषी आहे. सौराष्ट्राच्या दौरादारा 7 पुतेनं 1.25 लाखाचे तुम्हाला अनुभव आहे. नियमावली पुस्तकामध्ये आहे, पुस्तकामध्ये आहे. आणि त्या पुस्तकाचे आपण वाचन करतो मग शिकतो का? 2 सेवकांना आदरणीय मंच, 2 सेवकांनी दानपेटीतले पैसे चोरले आश्रमामध्ये. सांगते तुम्हाला, नाव सांगत नाही. 2 सेवकांनी दानपेटीतले पैसे चोरले. 500 नोट. मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे. तर त्या भवनातले म्हणा की आश्रमातले जर पैसे जर चोरले तर त्याचा परिणाम काय होतो हे तुम्हाला अनुभव सांगू. जे प्रत्यक्ष घडले आहेत ते तुम्हाला सांगतो. हे बनवा बनी किंवा नाही, बाबाच्या हायतीमध्ये कुठं काय झालं होतं तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही. ज्यांना माहित असेल त्यांनाच माहित असेल. म्हणून अशा लोकांच्या तावडीमध्ये बी जायचं नाही की मी बाबासोबत राहिलो, बाबासोबत फिरलो मग शिकलो का, ते सांगतो तुम्हाला. त्या सेवकाने 500 रुपये चोरले. एक मार्गदर्शक आहे
त्यांनी पैसे चोरले, तो समोर यायचा, अजून यायचा, पण आज नाही उद्या त्याला यावं लागत, त्याला अध्यक्षासोबत माफी मागावी लागेल, पैसे भरून द्यावं लागेल, हे निश्चित आज सांगतो तुम्हाला. त्या सेवकाने आपल्या मार्गदर्शकाकडे गेला, मार्गदर्शकाने सांगितलं काकाजी म्हणे मी 500 रुपये त्या दानपेटीतले चोरले म्हणे, जेव्हा आपण दानपेटीतले पैसे मोजत होतो म्हणे. त्या मार्गदर्शकाने सांगितलं बाबारे म्हणे हा माझा अधिकार नाही, ह्या पैशावर अधिकार त्या अध्यक्षाचे आहे, तू अध्यक्षाकडे जा, अध्यक्षाकडे जाऊन तू आपली सोडवणूक करून घे, मी काही करू शकत नाही. त्या सेवकाने फोन केला, कार्यही करते स्वयंसेवाही करते बिचारा, आणि कुठे त्याची मती मारल्या गेली काही सांगता येईल. त्यांनी मला फोन केला, साहेब म्हणे अशी गोष्ट झाली, मी 500 रुपये चोरले म्हणे आणि माझी परिस्थिती खराब झाली, माझा दिमाग खराब झाला आणि तो पागलासारखा करू लागला. त्यांनी मला सांगितलं, म्हणलं ठीक आहे, तर म्हणे मी घरी, तर मला माझ्या घरी यायची काही गरज नाही आहे, तो पावती कितीची फाडू म्हणे, पावती किती फाडायची गरज नाही, 500 रुपये ते 50 रुपये असेच तू 550 रुपये त्या दानपेटीमध्ये तुला जसं काढलं तसं टाकून दे म्हटलं, बस बाकी काही करण्याची गरज नाही. त्यांनी ते 500 रुपये त्या 550 रुपये त्याच्यामध्ये टाकले आणि तेव्हापासून त्याची प्रकृती दुरुस्त झाली, त्याच्या मुलीचे सुद्धा ठाटाबाटाने लग्न झालं. साधारण बाब नाही आहे, ही साधी बाब नाही आहे. सेवकाचा पैसा खाणं, चोरी करणं हे बरोबर नाही आहे, नियमाच्या बाहेर त्याचा परिणाम आज ना उद्या समोर येणार आहे, गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग कोणाला लुबाडायची बी कामं करू नका. आता मगाशी सेवक संमेलनाने जे निघालं, मी तुम्हाला सांगतो 5-5, 10 किलोमीटरवर तुम्ही जे कार्यक्रम करत असाल ना, एवढा मोठा देतो तुम्हाला, सांगतो बोंडेकर साहेब देतो तुम्हाला कार्यक्रम, 5-5 किलोमीटरवर घ्या, पण जिथं तुमच्या गाव आहे ना त्याच गावातून वर्गणी करा, इतर गावातून वर्गणी करू नका. सेवकावर दबाव टाकू नका, सेवकार लोक दबावून टाकतो. का गरज आहे हो? नाही का गरज? तर ते असंतोष लोक जे असतात ना, जे विद्रोही लोक, ते लोक मग बाकीचे सेवकार बरोबर आता भावडमध्ये झाला ना, आपल्या 5 किलोमीटरवर आपण घेऊन ना जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन ना, हा हे नाही तिथं आपण त्याला बोलवून ना, असं कामं चालू जाते. मग बाबाच्या आदेशाचं आणि मंडळाच्या आदेशाचं का, त्याच्या का वर्गणी घेत असताना आम्ही नागपुरामध्ये बंधन टाकलं. पहिले पैसा असा येतो की नागपुरामध्ये पैसा छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, यूपीच्या भाड्यावरून सुद्धा पैसा येत होता, आम्ही ते सर्व बंद केलं. काही लोकांनी पैसा खाऊ खाऊ बसलेला आहे, येणार आहे समोर, आज नाही तर उद्या येतीलच, आज नाही उद्या येणारच. आणि ते सेवकाची पिळवणूक होते, पैसे जमा होते, मंडळाला पैसा दिला जात नाही. जसं मगाशी बोलता आमचे गिरधरजी लांजेवार मार्गदर्शक नागपूर आणि 9-9.5 लाख रुपये याच्याकडे होते. मगाशी त्यांनी तो शब्द खुला केला, माझ्या यांनी पैसे आणले माझ्या घरी, आणले तुम्ही भवनात जमा करून देणार साहेब म्हणे, आम्ही तुमच्याशी आधी भेट घेऊ, मग त्याच्यानं तुम्ही जसं म्हणा आम्ही तसं करू. आले पुन्हा पैसा घेऊन आला, आपले पैसे कुठे आहे, त्या बॅगमध्ये आले. 9-9.5 लाख रुपये याच्याकडे होते. म्हणजे पैसे कुठे ठेवले होते? समोरच्या माणसा माझ्याकडे कंप्लेंट केली, याने व्याज खाल्ला, असं केलं तसं केलं, तर पैसे कुठे ठेवले होते? याने बाथरूमच्या सज्जेवर पैसे टाकून ठेवले. बरोबर ना, बँकेत गेला तर एवढा पैसा कुठून आला, का आला, आणि त्याचे करोड रुपये त्याला कोणी विचारत नाही. हे बिचारा मेहनतीच्या शोकाचा पैसा यांनी सांगितलं. आणि साहेब म्हणजे तिथं संडास बाथरूम वगैरे काही बांधायचे आहे, काय कंपाऊंड वाला म्हणजे त्याचे कसं करायचे, तर किती पैसे लागतात? 2-2.5 म्हणजे 3-3.5 तुम्ही घेऊन घ्या, बाकीचे पैसे मंडळामध्ये दान देऊन टाका. देऊन टाकले काही ना, तो शब्द मी आता खुला केला लाजीवादी, म्हणजे तुमचा शब्द त्याच्यात पूर्ण झाला. आम्ही खात नाही नव्हतो पैसा. काही लोक म्हणते की हे मंडळाचे पदाधिकारी गड्ड्याचे गड्डे आणते आणि आपापल्या घरी वाटप करते आणि घेऊन जाते म्हणते. सांगा, इथून लोकांची विचार आहे. अरे आम्ही 3 रुपये, आम्ही तर पैसे राहत नाही, दानपेटी उघडते का नाही, मी तर पैसे राहतच नाही राहत. आता खोलतो, सील बरोबर आहे का, हा चल खोल रे, हा चल, मी आपला बाहेर येऊन बसून जातो.
नाही तर कुठं पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदाराकडे जमजणी बसला आहे तुम्ही, इकडे हात बी नाही राहणार. इथून लोकांची तयारी म्हणजे चोरी करणे हा गुन्हा तर आहेच, परंतु त्याने पाहणे आणि न सांगणे हाही एक गुन्हा आहे. हा सौराष्ट्राच्या दौऱ्यावरून तर 1.25 लाख आहे आणि सातपुत्याच्या याच्यावर तुम्ही अनुभव आहे, जास्त सांगायची वेळ नाही तुम्हाला. तुम्ही शिक्षित आहात, हुशार आहात तुम्ही. आणि म्हणून बाबाचे जे देह धोरण आहे, बाबाजी जे तत्वशब्द नियम आहे त्या याच्यानं, आणि म्हणून कोणत्या सेवकामुळे जास्त वर्गणी मागू नये, जेवढी वर्गणी लागते तेवढी वर्गणी करावी आणि उर्वरित रक्कम मंडळाला द्यावी. याचे कारण असं आहे, तो पैसा काही काही मार्गदर्शक लोक व्याजाने चालवतात, भांडे घेतात, मग त्याचे भांडणं होतात. सेवक संमेलन झाला, उदाहरणासहित पुराव्यासहित तुमच्या जेव्हा तुम्ही त्या गावामध्ये जाऊ शकता. विधानसभा चे आमचे आमदार टेकचंद सावरकरच्या गावात धारला गाव, आमचे परममित्र बी आहेत, नात्यामध्ये बी आहे, जसं आमचे बोंडेकर साहेब आमच्या नात्यामध्ये आहे. त्यांनी त्या गावामध्ये 2 वर्ष झालं सेवक संमेलन झाला. संमेलन झाल्याच्या नंतर काय झालं, तो मार्गदर्शक त्या सेवकाने पैसे मागायला गेला. 2 वर्ष झाले संमेलन झालं, पैसा उरला कशाला मागायचं, मागितलं. 2 गोष्टी झाल्या, बाचाबाची झाल्या. तो आपल्या घरी गेला, मार्गदर्शक आपल्या पोराला आणला, दोन्ही पोराने आला, मारजोड केली, तो सेवक मरण पावला. सेवक मरण पावला आणि मग त्या तिघांना सजा झाली. तर तो मार्गदर्शक जो आहे मरण पावला आणि दोन्ही जवान पोरं त्या सेंट्रल जेलमध्ये आज जेल भोगत आहे. का गरज यावं एवढं करायची आपल्याला? आम्ही तुम्हाला म्हणतो का? तुम्ही करा, नका देऊ आम्हाला जेवण, तुम्ही करा जेवण. आम्ही आमच्या घरचे डबे आणण्याची सुद्धा तयारी आमची आहे. बाबांनी आम्हाला सक्षम बनवला, स्वावलंबी बनवला आहे. आम्ही आणू शकतो डबे. आम्ही आमच्या घरून या, तुम्ही इथं भात चारा, भंडारा जिल्हा भातावर मिळला ना, आता भूतावर मिळला भात चारा. आम्ही तर आपल्या घरी जाऊन 2 पोळ्या खातो. 2 पोळ्या आम्हाला पोळ्याशिवाय आम्हाला जमत नाही. आणि म्हणून जेवढा कमीत कमी खर्च करता येईल तेवढा कमीत कमी खर्च करून साठी सेवकावर दबाव किंवा बर्डन नाही आला पाहिजे. या पद्धतीने आपण भगवत कार्य करावं आणि उर्वरित रक्कम ती मंडळाला द्यावी. ती मंडळाला दिलेली रक्कम, त्या मंडळाच्या दिलेल्या रकमेमधून आज तुमच्या माध्यमातून मंडळाचा विकास सुरू आहे, समोर राहणार आहे. मगाशी बोंडेकर साहेबांनी सांगितलं, आमचे शालेय शिक्षण, कॉलेजेस, दवाखाना आमच्या पूर्ण मानस आहे, आमच्या पूर्ण मानस आहे. पैशाची कमी नाही आहे साहेब. लोकांचा आत्मविश्वास डगमगला, आमच्या डगमगला नाही आहे, डगमगणार नाही. सेवकांना फक्त मार्गदर्शक लोकांना फक्त सेवक संमेलनाची गरज आहे, त्यांना बाकीच्या लेखाची काही गरज नाही आहे. म्हणून आज एवढे सेवक संमेलन आम्ही देतो. लोक म्हणते अध्यक्ष सेवक संमेलनामध्ये 30 दिवस जाते, 12 महिने जाते, मग आपल्या घरी खाते का? तुमच्या घरचे नाही का? एवढं तर निश्चित आहे. मी जेव्हा संचालक होतो ना बोंडेकर साहेब, किंवा संचालक नव्हतो तेव्हाही फिरत होतो मी साध्या कार्यामध्ये. माझ्या मोबाईलवर पूर्ण धंदा आहे, माझ्या मोबाईलवर पूर्ण धंदा आहे. बिल्डिंग मटेरियलचं काम आहे, काही प्रॉपर्टीचे बी काम आहे, ते बी करून घेतो. आता माझ्या मुलगा सांभाळतो, सिव्हिलचे काम आहे, गाड्या गोळ्या सर्व त्या भगवंताच्या कृपेने, बाबाच्या कृपेने दिलं, त्यावेळेसच दिलं. लोक म्हणते अध्यक्ष बनला आणि एवढं जमवलं नाही. बाबा पहिलेच जमवलं ना, पहिले बी जात होतो नका. माझी अध्यक्ष मला काही देत होता का? रक्कम देत होता, पैसे देत होता? त्या अशा दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहावं. काही नव्हतं. आम्ही जेव्हा कॉलेज शिकत होतो काहीच नव्हतं आमच्याकडे. कॉलेज शिकत असतानाच आम्ही हळूहळू धंद्यामध्ये लागलो, धंदा करू लागलो. माझ्या जन्म धंद्यामध्ये झाला असं म्हणायलाही काही हरकत नाही. कोणाच्या चोऱ्या केल्या नाही, कोणाला लुबाडलं नाही, आजपर्यंत कोणाला लुबाडलं नाही, उद्या लुबाडणार नाही. जसं आजच्या परिस्थितीमध्ये आहो तसंच त्या भगवंतानी बाबाने मातोश्रीने असंच मला ठेवा. कारण मला लुबाडण्याचे काही सद नाही. मी कोणाला लुबाडत नाही, लुबाडलो नाही. मला स्वतः लोकांनी लुबाडलं आहे, खाल्लंय मला, पण मी काही केलं नाही. पण तुमच्यासारख्या लोकांच्या खाल्ल्याचा काढून देण्याचा प्रयत्न केला आणि काढला बी आहे. आणि म्हणून जास्त नाही, म्हणून जास्त काही वर्गणी करावं नाही. बाबाच्या ध्येय धोरणाच्या हिशोबाने चालावं. जे बाबांनी जे केलं आहे तुम्ही आम्ही नाही करू शकत. बाबाचे जे ध्येय होते ना
ते तुमचे आमचे नाही राहू शकत. बाबांनी इमान तयार केला, आम्ही लोकांनी काही लोकांनी बेईमानी तयार केली. आणि बाबाची इमानदारी, बाबाची निष्काम कर्म, निष्काम सेवा, त्याच्यामुळे हा भगवान टिकून आहे बाबाच्या जवळ. आणि तेच निष्काम कार्य आमचे परमपूज्य परमात्मा नायक सेवक मंडळाचे आदरणीय मार्गदर्शक मंडळी निष्काम सेवा करत आहे. याच्यामध्ये एखादा कोणी असेल जो लोकांकडून लुबाडत असेल, साध्या कार्याच्या सेवकाकडून पैसा खात असेल, एखादाच असेल 10 रुपयाच्या सेवकाला देते, 200 रुपयाच्या गावरानी कोंबडा खाते. समजा 3 दिवसाचे कार्य दिले तर 4थ्या दिवशी प्रसादी केली आणि 2 दिवस त्या सेवकाने जे कार्य दिले नाही. आमच्या नागपुरामध्ये, आज तुमच्या बी नागपूर आहे ना, तुमच्या माहेरगाव कोणतं आहे? नागपूरच आहे. गाव सेवगाव, आपलं माहेरगाव नागपूरच आहे. तर काय करतो तो मार्गदर्शक माहित आहे? हे 100 पेपर घे, हे 100 पेपर घे आणि 500 रुपये दे. तो बिचारा सेवक, तो साधा सेवक घाबरणारच नाही मार्गदर्शकला. हे 500 रुपये दे आणि 100 पेपर घे, तू विक नाही तर फेक. काय दे का? हे निष्काम सेवा आहे का? हा निष्काम सेवा आहे का नावकरची? असे काही लोक करतात आमच्या नागपुरामध्ये. मग अशा लोकांचे जेव्हा बंडाफोड होते, आमच्यासारखा माणूस मग अशा मार्गदर्शक लोकांना काढून फेकते. आणि जे लोक अत्याचार करतात, सेवकाचा पैसा खातात, अशा लोकांना आम्ही काढतो. जे महिलांवर अत्याचार करतात अशा लोकांना आम्ही काढतो. अशा लोकांना आम्ही, त्याचे पेपरामध्ये नावं येतात, विनयभंग करतात, अशा लोकांना सुद्धा आम्ही स्टेजवर सामोर नेण्यासाठी बसतो. किती लाजीरवाणी गोष्ट आमच्यासाठी. आम्ही जेव्हा अध्यक्ष बोलते का नाही तर भाऊच्या कधी कधी ते मला भोंडेकर साहेब असं वाटतंय की 10 जसं डीबी स्टॉप, गुंडा स्टॉप जो असतो, असे लोक चांगले धष्टपुष्ट लोक ठेवायचे. 10 लोक आणि कोणी असा केला की त्याला बोलवायचं, भवनामध्ये एक सेपरेट रूम ठेवायची आणि चांगलं कुलूप काढायचं. बिलकुल असं अहो, खूप फायदा घेतात लोक. भाताला दिली वस्त्री, बुधी बुधी पाय पैसे कालचे भात. आजचे काही मार्गदर्शक का म्हटलं? आजचे काही मार्गदर्शक लोक आता हे बाकीच्या लोकांना लागत नाही. आणि ते का म्हणजे शब्द कोणता काढते? काही मार्गदर्शक हा शब्द गाड करते. तुम्ही आम्हालाच म्हणता म्हणते, अरे बापा काही म्हटलं ना नाही, असं म्हटलंच नाही म्हणते. अरे तर क्लिप वाट ना बाबा, युट्यूबवर आहे, क्लिप ऐक ना, तुला दिसेल ना. आता तू करत आहे म्हणून तुला लागते. मला चून केले तर लागते, फोन केले. असे लोक करतात. आणि म्हणून आम्हाला तुमच्यासारख्या लोकांना सावध करण्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, हे जे एवढं अनुभव तुम्हाला सांगितलं ना, स्वावलंबी जीवन जगण्यासाठी लागला. मी स्वावलंबी जीवन जगतोय, कोणत्या मार्गदर्शकाच्या भरोशावर नाही. जर तुम्ही स्वावलंबी जीवन हा तत्वशब्द नियमाने जर वागत असाल, ध्यान जर वागत असाल, तुमचे कर्म बरोबर असेल, तर तुम्हाला कोणी धक्का लावू शकत नाही. तुम्हाला कधी कोणी धक्का लावू शकत नाही. पण का म्हणते मी, चांगले चांगले इंजिनियर साहेब, डॉक्टर, चांगले चांगले पदाधिकारी, चांगले चांगले शिक्षित लोक, माझ्यापेक्षा शिक्षित लोक, त्याने समजा. तर शेवटी काय म्हणते, साहेब तुम्ही जे म्हणता 101% आम्ही मान्य करतो, पण शेवटी तो आमच्या मार्गदर्शक आहे म्हणते. काय म्हणते? आमच्या मार्गदर्शक. ठीक आहे बाबा, त्याने बसवलं, त्याचे रोज पाय धुवून पाणी पे. काही लोक मार्गदर्शकाचा फोटो बी लावते. बरोबर आहे, गांधीवादी विरोध केला. मार्गदर्शक हा दुवा आहे. एखाद्या डॉक्टरकडे जातो, बिमारी दुरुस्त झाली तर त्या डॉक्टरचा फोटो आपल्या घरी लावत नाही. आम्ही निमित्त मात्र करता करिता तो आहे. निमित्त मात्र आम्ही आहोत, निमित्त मात्र आम्ही आहोत. कोणत्याही मार्गदर्शकाने स्वतःला बाबा समजण्याचा प्रयत्न करू नये. अध्यक्षाने किंवा आमच्या संचालक मंडळाने स्वतःला माजल्यासारखं काही करू नये. स्वतःला बाबा समजण्याचा प्रयत्न करू नये, कोणाला दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये. हे मानत आहे, माणसाने माणसाची माणसासारखं वागावं. पण आम्ही वागतो किंवा नाही याचा विचार तुम्हाला, आम्हाला सर्व लोकांना, आपल्याला लोकांना करायचा आहे. आणि जर आपण केलं नाही
तर याचा परिणाम तुमच्या आमच्या कुटुंबावर होणार आहे हे 100% तुम्ही लिहून टाका. आज या प्रसंगात गोंडेकर साहेब तुम्ही एक काम करा. मी 2013च्या नंतर जेव्हा निवडून आलो तेव्हा मी पूर्ण विधानसभामध्ये आपल्या सेवकांना उभं करण्याचा मानस केला होता. स्वतः फिरलो मी, पूर्ण जिल्हे फिरलो, परंतु आमच्यात काही लोकांनी विरोध केला. पण एक दिवस बाबाचे शब्द इस देश को सत्य के लिए जगाना है. बाबाचे शब्द माझ्या नाही. इस देश को सत्य के लिए जगाना. एक दिवस असा येणार आहे का या देशाच्या प्रधानमंत्री, या देशाच्या राष्ट्रपती, या देशाचे मंत्री संत्री सर्व लोक, IPS ऑफिसर, कलेक्टर, हे सर्व या परमात्मा समाजाचे लोक राहणार. तुमचे नातवंड ते वाचतील आणि पाठी ते होणार आहे. साहेब बाबाचे शब्द जीवनात कधी कमी पडणार नाही. फक्त तुमचे ध्येय धोरण पाहिजे. बाबांनी तोही शब्द वापरला आहे की या परमात्मामध्ये बोटावर मोजण्यासारखे लोक राहणार आहे. ऊन वारा पाऊस आंधी तुफान येणार आहे. त्याच्यामधून काही टक्के लोक वाहून जाणार आहे आणि बोटावर मोजण्यासारखे लोक या मार्गामध्ये ध्येय धोरणाने तत्वशब्द नियमाने वागणारे राहणार आहे. आता त्याच्यामध्ये तुमच्या नंबर लागते, माझ्या लागते, तर आदरणीय मंचाचे लागते. याच्याकडे लक्ष द्या आणि ते होणार आहे. आज आम्ही 4 घंटे इथं 5 घंटे बसतो. 5 घंटे 4 घंटे आम्हाला जायला लागते. 12 घंटे 14 घंटे 15 घंटे आमची ड्युटी होते. आम्हाला तुम्हाला काही त्रास होत नाही, कारण तो आमच्या सोबत आहे. तो आपल्या सर्वांच्या सोबत आहे. एक काळ असा येणार आहे, एक काळ याच्यामध्ये या परमात्मा समाजामध्ये असा येणार आहे की या संस्थेच्या अध्यक्ष हेलिकॉप्टरने जाऊन मार्गदर्शन करत आणि दुसऱ्या ठिकाणी जाणार. लक्षात ठेवायचं हे आमदारला खासदार जाते, हे जाते नाही. आता इथून उठून दुसरीकडे जाईल, दुसरीकडे उठून तिसरीकडे जाईल, जाते नाही. तसं आपण बी जाणार. लक्षात लिहून ठेवा तुम्ही. हो ना, बाबाचे शब्द कधी खाली जाणार बिलकुल. मंडळाचं हेलिकॉप्टर त्या आश्रम मध्ये ना तर मोद्यामध्ये उभं राहणार. ही गोष्ट लक्षात ठेवा, लिहून ठेवा तुम्ही. आमचे नातवंड ते पाहणार, ते होणार. कारण का हा धर्म, हा मानवतेचा धर्म, याची स्थापना आधीपासून आहे, आधीतन काळापासून आहे. परंतु या मानव धर्माची स्थापना बाबांना करून त्याची खरी जोपासना महानत्यागी बाबा जिंदगीने केली आहे. दारू सोडली आहे, वाईट विचार सोडलेले आहे, अनेक विचार सोडलेले आहे. या मार्गामध्ये आज जन्मलेला बाप जर त्या शमशान भूमीमध्ये त्या घाटावर घालून घाटावर जर नेऊन ठेवला, त्याच्या केसाला धक्का लागणार नाही. ही या मार्गाची बाब, साधारण बाब नाही. आणि म्हणून आदरणीय मंच, हे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर झाले. सर्वांनी प्रत्येकाची मर्यादा आहे. मगाशी यांनी सांगितलं माझे खूप गावचे वाटते, मला काही भीती नाही लागत. मी काय वोटाची राजनीती करायला नाही आलो. चुनाव येणार आहे, चुनाव येणार आहे. तुम्हाला कोणाला मतदान करायचं का करायचं हा तुमचा विचार आहे. परंतु काही लोक असे बी आहे, असे एवढे कपटी लोक आहे तर तुम्ही किती प्रगती पथावर जाल त्याला काय घेणं नाही. इथंही भगवान आहे, तिथेही भगवान आहे. एक साहेब आदरणीय मंच, एक सेवक शिक्षक, त्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा म्हणून आमचे माजी पालकमंत्री सतीश बाबू चतुर्वेदी, डॉक्टर सतीश बाबू चतुर्वेदी याच्या कॉलेजमध्ये आहे. ते कार्यक्रम घेत होते. मी त्याला सांगितलं इतर संस्थेचे लोक असेल ते चालणार नाही. का ह्याच्या आधी मी गेलो तर म्हणलं तुमच्या गावामध्ये ठोकलं मी ना, आणि पुन्हा आलो मला जर दिसलं तर ठोकल्याशिवाय सोडणार नाही. का माईक तुम्हाला नाही, माईक ठोकल्याशिवाय सोडणार नाही. तरी नाही घेतला. दुःखाची बाब आहे. मी राजनीती करत नाही. 40 वर्षाच्या आधी मी राजनीती सोडली आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र सुद्धा आहे, राखीव ठेवलेले आहे. सोडलो. त्यांनी काय केलं, आमच्या त्या मोवाडीची कोणती बाई त्याचा कार्यक्रम घेतला त्या गावामध्ये. मस्त टाई कोट वीट टाई वाई लावून बढिया मास्टर तो शिक्षक त्याचं संचालन करत होता. युट्यूबवर आलं
युट्यूबवर एक नंबर यार म्हणलं बाप्पा मास्तरच लोक असं बघितलं की हे करा विद्यार्थी का करा नाही विद्यार्थी का करा त्याने मस्त संचालन केलं वारे वस्तात म्हटलं खूप दिसते हा आणि मग सोना देणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी आला आणि मी पहिलेच बसतो मग त्याच्यानंतर बाकी पदाधिकारी बसते तो आला मग उराडे साहेब वगैरे म्हणलं ह्याच होतो ह्या शिक्षक म्हणलं विचारा की यानं विचारायला संचालन केलं का म्हणे तुम्हीच केलं होली म्हणे पटकन त्याला खूप सांगा मग अंधश्रद्धेमध्ये नाही येऊन आम्ही त्याच्या अंगात येते नाही ना बाबा येते का बाबा भूत आहे का मग आमच्या ह्या माऊल्या बसल्या आहे हा ते वंदना ताई भिंडारकर बसले त्याच्या अंगात नाही येत का त्याच्या अंगात नाही येत अरे अंगामध्ये ते भूत आमच्या त्या अंगातलं भूत निघाला आणि साहेब प्रत्यक्ष मीटिंग मध्ये वाघसाहेबाच्या काळामध्ये त्याने बोलवलं होतं आणि बोर्डाच्या मीटिंग मध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता मी तुमच्या अंगात काऊन नाही तिच्या अंगात काऊन येते राजची आहे म्हणून अंधश्रद्धेच्या बळी पडू नका घ्या मला अरे तुमच्यामुळे 10% मार्गदर्शक लोक जबाबदार आहेत काही तर 90% तुम्ही जबाबदार आहात लक्षात ठेवा 90% तुम्ही जबाबदार आहात तो मार्ग सांगते तो तिच्या कार्यक्रम आहे तुम्ही पैसे बी द्या आणि ज्या बी मला सामोर घेऊ नका तुम्ही ना जायच्या बी नाही पैसे बी द्यायचे नाही बिलकुल गरज नाही तुमच्या खिसाला धक्का लागणार नाही मी न साध्या कार्यामध्ये माझ्या मार्गदर्शकाच्या कार्याचा विरोध केला काय झालं मला काय झालं 1996 मध्ये मार्गात आलं 1999 मध्ये त्यागी झालं का बिघडलं 2002 मध्ये हात वर करून आणि निवडून आलो 11 वर्षाला आलो आता 10 वर्ष पूर्ण झाले लोक म्हणते निवडून घेऊन काम कोण करा घेऊन ना तुला घ्यायचं तर घेऊन टाक केव्हा म्हणजे तेव्हा उभा जेव्हा म्हणजे तेव्हा बसतो विषय तो नाही आम्हाला ध्येयाने रागायचा बाबांनी म्हटलं मी गेल्याच्या नंतर मंडळ आणि बाकी जेवढे बी दुकानदार निघाले असतात ते सर्व मंडळ तो तुम्हाला लुटाचं काम करतो ते तुम्हाला लुटाचं काम करते आमच्यापैकी काही लोक तुमच्या पोटाच्या पाणी हलणार नाही एवढं सुंदर मार्गदर्शन करत पोटाच्या पाणी हलणार नाही एवढं सुंदर मार्गदर्शन करत मग त्याने येणाऱ्या काळामध्ये मतदान घ्यायचं मला मतदान नाही तुमच्या प्रेम पाहिजे दुसरं काहीच नाही कारण ज्याच्याजवळ प्रेम असेल का नाही त्याच्या कोणी काही बिघडू शकत नाही त्याच्या कोणी काही बिघडू शकत नाही आणि म्हणून जास्त काही बोलत नाही कारण 5 या ठिकाणी वाजत आले आहे नाही तर आमच्या दिनेशवाणी तुम्ही कमी नाही तुम्ही साधारण माणूस नाही तुम्ही बोलते बरोबर बोलते परंतु कोणत्याही गोष्टीची सरीक्षा केल्याशिवाय कोणालाही वाईट शब्दाचा प्रहार करू नये कोणाला वाईट बोलू नये माझ्या विरोधात कोणी बोलत असेल तर पहिले माझ्याशी सहनिशा करायची मी जर बोलत असेल तर त्याच्याकडून सहनिशा करायची फालतूच्या गोष्टी करून सनी स्वतःच्या कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या किंवा माग आणण्याचा प्रयत्न करू नका माझ्या बोलण्यावर विश्वास करू नका कोणाच्या बोलण्यावर विश्वास करू नका त्याची सहनिशा केला ते सहनिशा केल्याच्या नंतरच आपण कोणाला बोलावं अन्यथा बोलू नये आणि जर बोललं तर त्याचा परिणाम तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर होणार आहे मी बोलेल तर माझ्यावर होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून बाबांनी सांगितलं नियमावली सर्व आहे चांगले लोक आहेत साहेब 4 घंटे बसलो त्यांच्या घरी जाऊन बसलो सांगितलं समजवलं परंतु कोणी मानायला तयार नाही कोणी संचालक बनला तर त्याने सचिव बनायचं आणि सचिव बनला त्याने अध्यक्ष बनायचं अरे बना ना बापा कोणी नाही म्हणलं पण कर्म तर करा कार्यक्रम येत नाही काही करत नाही खोटं नाटक सांगून लोकांची दिशा भटकण्याचे काम करतात आणि तुम्ही लोक जाता आणि म्हणूनच संघटना मोवाडी रामटेक उमरे नागपुरामध्ये 2-3 संस्था झाल्या याले कारणीभूत कोण आमच्यासारखे संधी साधू लोक आणि म्हणून अशा संधी साधू लोकांपासून सावध राहण्याकरिता आदरणीय आमचे गोटेपुढेजी मार्गदर्शक त्यांचे सर्व सह आयोजक मार्गदर्शक मंडळी यांनी हा सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे आता तुम्हाला सांगितलं तुमच्या डोक्याच्या वरून गेलं का तुमच्या मनात गेलं मला माहिती पण चांगल्या गोष्टी मनात उतरवून घ्या वाईट असेल तर सोडून द्या या गावच्या सरपंच त्यांचे जे ज्या गावचे लोक असतील त्यांना हा गावचा विकास करण्यामध्ये आपण सहकार्य करा त्यांना सहकार्य करा तो मानव सरकार
आणि जो कामं चांगलं करत असेल त्याच्या पाठीशी सदैव उभे राहा. पक्षाशी काही संबंध नाही, ते कोणत्या पक्षाशी आहे, निर्दलीय काही आहे. जर त्यांना काही अडचण येत असेल शासनातर्फे तर तुम्ही गावकरी जर उभे राहिले का नाही, तर आमचे नरेंद्रजी भोंडेकर सारखे आमदार बी तुमच्या गावामध्ये धावून आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, एकता म्हणजे ती ताकद आहे. ती एकता आपल्या गावामध्ये बनवून ठेवा. कोणी घुसखोराला या गावामध्ये घुसू देऊ नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत लागेल मंडळ सदैव तुमच्या सोबत होता आहे आणि राहणार आहे. आणि म्हणून आपण आदरणीय मंचाने बाबाच्या ध्येयधोरणाने वागण्याचा प्रयत्न करावा. आणि आदरणीय मंच, राजनीतिक पक्षाची सर्व आमच्या महिला मंडळी जे या देशाचा विकास पुरुषांमध्ये आहे, जे सुरुवात या गावापासून शहरापासून होत आहे. शेतकरी बांधव ज्यांनी या अकाली पावसामुळे त्यांचे नुकसान झालं, त्यांची भरपाई या शासनाने करून द्यावी, यांना आपण लोकांनी सहकार्य करावं. ज्या शेतकरी बांधवांच्या ज्या शेतामध्ये पीक आहे त्यांना चांगला भाव मिळावा, तर त्या भगवंताच्या चरणी, बाबाच्या चरणी, मातृच्या चरणी प्रार्थना करतो. आपण सर्वांनी योग मागावा, शासनाला पत्र द्यावं आणि त्या शेतकऱ्यांचा अधिकार मिळवून द्यावा. आंदोलन करणं हा नव्हे, प्रेमाने तुम्ही करा. नुकसान कोणाचं करू नका. या देशामध्ये जे नुकसान होत असेल त्याची भरपाई आम्हाला टॅक्सच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला करावी लागते. म्हणून त्या भगवंताला विनंती करा, त्यांना चांगला भाव मिळावा. आमचे आदरणीय मार्गदर्शक मंडळी जे सेवकांची, येणाऱ्या दुःखी लोकांची निष्काम सेवा करतात, त्यांना मंडळ पगार देत नाही. जसं आम्हाला मिळत नाही तसं त्यांनाही मिळत नाही. 2-3 हजार रुपयाचे महिन्याचे खर्च आमच्या मार्गदर्शक मंडळीच्या त्याच्या स्वतःच्या खिशातून खर्च होते. तुम्हाला चहा पाणी, नाश्ता पाणी बी दिला जाते. तुमचे पोरं जर आले तर त्यांना बी ते जीवन सुद्धा देतात. हे मला माहिती आहे, कारण मी बी मार्गदर्शक आहे. मग त्यांना सुद्धा या भगवत कार्यामध्ये, त्यांच्या चांगल्या कार्यामध्ये त्यांना योग मिळावा. आमचे आदरणीय नरेंद्रजी भोंडेकर आमदार, त्यांना त्यांच्या भगवत कार्यामध्ये त्यांना पुन्हा आमदारकीमध्ये किंवा अजून पुढच्या वाटचालीमध्ये त्यांना आजच्या या प्रसंगी त्यांना चांगला योग मिळावा. आमच्या सरपंच महोदय, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, उपसभापती आणि एक आमचे डवा परिसरातील मार्गदर्शक सन्माननीय निंबाळतेजी, नामदेवजी निंबाळते. आता नामदेव म्हटलं म्हणजे देवाचेच नाव आहे. नामदेवजी निंबाळते उपसभापती यांनाही त्यांना भगवत कार्यामध्ये, राजनीतिक क्षेत्रामध्ये त्यांना चांगला योग मिळावा अशी भगवंताच्या चरणी, बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि 26 जानेवारी जवळ आलेली आहे. माझ्या ग्रामीणवर खूप आत्मविश्वास आहे, कारण मी ग्रामीणच्या व्यक्ती आहोत आणि बाबांनी सर्वात जास्त ग्रामीण क्षेत्राच्या लोकांना विश्वास केला. ही गोष्ट विसरू नका. म्हणून ग्रामीणच्या प्रत्येक मार्गदर्शक लोकांनी 10-20 लोकांच्या सेवकाची टीम तयार करून त्या मौदा आश्रममध्ये स्वयंसेवा करण्याकरता आपापली टीम तिथे न्यावी. पांडुरंगजी शेंडे सहाय्यक व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा आणि तिथं कामं करण्यामध्ये मंडळाला सहकार्य करावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि 26 जानेवारी, येणाऱ्या 26 जानेवारीचा आणि हा नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि खरा वर्रा खाना सोडा, आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. हा मुद्दा विसरलो तो, पण करा. नेहमी ऐकता तुम्ही, पण करा. आणि खरा हळूहळू खाना सोडा. हळूहळू खाणं आदेश नाही, विनंती आहे. खरा हळूहळू खाणं सोडा. तो उर्वरित पैसा आपल्या मुलामुलींच्या शिक्षणाकरता, त्यांच्या लग्नाकरता आपण तो पैसा राखून ठेवा अशी अपेक्षा करतो. आणि आपण या ठिकाणी भावल्या. नमस्कार. या व्हिडिओला लाईक, कमेंट्स व शेअर नक्की करा. आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.